पण आज अमरापूरचं मैदान झालं आणि अमरापूरच्या मैदानात आज 2 नंबरचा मानकरी ठरलेला आहे हा नंदी. कुठला आहे बघूया, कारण 2 नंबर मिळवणं म्हणजे आजच्या घडीला सुखाचं नाही. बराच अट्टास करायला लागतो बैलवाडा मालकाला, पैरे करायला लागते चांगलं, किंवा अजून नियोजन असतं, सुट्टी मेकर किंवा ड्रायव्हर, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. मालक कोण आहेत ते? सगळेच मालक. सगळीच मालक आहेत ते. आता कुठल्या गावचा नंदी आहे, तुमचा परिचय सांगा. हा नंदी आहे मायनी. ओम ज्वेलर्स मायनीच्या नावाने पळतो. हम्म. कुमारी मुक्ता गौरव शेट पवार पांडा ठोंबरे मायनी हा. ह्या नावाने पळतो. तर आज 2 नंबरची ढाल पटकावलेली आहे त्यानं. कारण काय होतं माहिती आहे का, आता सध्याच्या घडीला का नाही, माणसं गुलालासाठी 6-6 महिने वाट बघतात, वर्ष वाट बघतात. आणि 2 नंबर म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आदत वासरू आहे ना, आदत वासरू आणि आदत वासरू 5वं मैदान आहे. हम्म. 5वा गुलाल आहे. आज 2 नंबर केला, आनंद आहे. म्हणजे 5 मैदानात 5 गुलाल. 5 गुलाल, एकही मैदान मार खाल्लेलं नाही. मित्रांनो बघा, घेतलं 1-2 महिने झाले घेतल्यापासून गुलालात आहे. मित्रांनो जुनी लोक म्हणायची ती की नवीन ज्यावेळेस एखादं जवान पिढीतलं बैलगाडा मालक तयार होते ती त्यांना वेळ लागतो. पण आज ही जी मी आता बोललो का नाही, त्याला तुम्ही मात केली म्हणा लागेल. कारण नवीन बैलगाडा मालक पण सक्सेस लवकर मिळवू शकतो, ही साध्य केले वासरात. नाही तसं आम्ही नवीन नाही. 3 वर्ष झालं आम्ही आताच आहे. अपयशच आहे आम्हाला 3 वर्ष. आता कुठं आमचं चांगलं पान लागलंय. 1-2 महिन्यात जरा गुलालात आहे, नाहीतर 2-3 वर्ष आम्ही त्रासातच आहे, अपयशच आहे. पण आम्ही काय खचलो नाही. सगळे आपली ही टीम आहे. कुठेतरी गटपात झाला तरी आम्ही आनंद एकदम असायचा. आता आम्ही एकदम ह्या भारत आल्यापासून एकदम आम्ही गुलालात रोज आहे. त्यामुळे आनंद आहे. म्हणजे आतापर्यंत बैल किती झाली आणि अपयश किती बघितलं? आमची 1-2-3 बैल झाली. अजून आहेत आमच्याकडे चांगले पळतात. फक्त पैऱ्यासाठी पैर किती जर चांगलं केलं तरी एक नशीब. तसं ह्या भारत आल्यापासून नशीब पण चांगलं आहे, पैर पण चांगलं होती. ती जी बैल घातली, पहिला बैल आम्ही घरणीचा राजा घातला त्या दोंडेवाडी मैदानात, 1 नंबर केला पहिल्याच मैदानात. तिथून सावकार निमगावचा, परत तुमचा मसूरचा शंभू, चांगले बैल घालून आपलं गुलालात आहे. आजचा ह्यो आनंद जो मिळालाय, इतर आनंद तर भरपूर आपल्या जीवनात असते, पण ह्यो गुलालाचा आणि 2 नंबरचा ढाल भेटण्याचा आनंद असतो, वेगळाच असतो. आनंद तसा खूपच आहे. आज ते गोल्या पण आमचा मायनीचाच आहे. शौर्या विशाल शेठ माने मायनी कानवड. ते आमचं घरचं संबंध आहेत एकदम. ते असं अचानक फोनवर झालं, पोळ्या आज काय एवढं हे देणं घेणं काय नाही, किंवा कोणाच काय नाराजी नाही. पोळ्या म्हणले जवळच मैदान आहे गावचं, पळालो राहिलो, मजा आहे. घरनं फोन आले का? नाही, घरी कोणाला आमचा नाद नाही तसा. आम्ही सांगितलं त्यांना गट कुठं असतोय सेमी काय माहित नसतं. आम्हालाच नाद आहे. आम्ही आपलं आता दुकान बंद केलं, 5 वाजता गाडी सेमी 5 झाला की आम्ही गाडी काढली ना आलो. घरी असं कुणाला एवढं नाद नाही, पण आता लागायला लागलाय. जसं बैल ढाली वगैरे दिसते तसं त्यांना कळायला लागले की बाबा चांगला नाद आहे. ह्याच्या आधी 2-3 वर्ष आम्हाला आपले नाव ठेवत होते, नाद चांगला आहे. आणि शर्यतीचा नाद आहे का नाही मित्रांनो, जरी एखाद्याला नसला तरी ऑटोमॅटिक हा नाद लागत असतो. लागत राहतो. या नादात पडल्यापासून काय वाटलं? काय नाही, एक समाधान, आनंद आहे. फ्रेश होते मैदानावर आले की आपलं एक वेगळाच आनंद आहे, सांगायचं येत नाही तो. आता बिझनेस कसला आहे आपला? आमचं सोना चांदी ज्वेलर्स आहे मायनीमध्ये, आणि बाहेर छत्तीसगडला दुकान आहेत. त्यातनं पण तुम्ही वेळ काढताय आणि नाद करताय, म्हणजे मनापासून नाद लागलाय म्हणा. मनापासून एकदम. एक शेवटचाच प्रश्न, ज्यावेळेस आपला नंदी सेमी पास करत असतो, कारण अपयश भरपूर बघितलं तुम्ही, त्यावेळेस काय डोक्यात येतं की बाबा आज सेमी पास केला? नाही, कसं झालं, ह्या 1-2 महिन्यातच आमचं असं आहे की बाबा सेमी पास कडेने असो कुठेही असो 1 नंबरवरून आम्ही सेमी पास करतोय. पण मागच्या 1-5-6 महिन्यात असं झालं, लगातार 20 सेमी 1च नंबर तास, काही पण करा 1च नंबर तास येतो. 20 सेमी काढलेत. 21वा सेमी शिवासरू नवीन त्याने 1 नंबरनं म्हणजे रेणावीच्या मैदानात कडनी सेमी पास केला, आणि तिथं पण 2 नंबर केला. मग आता काय कड आली काय आली तर काय वाटत नाही, विश्वास फुल. मित्रांनो, आपण वेळ भरपूर झालाय, त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या दावणीला ढाली राहतील. कारण अपयश बघितल्यानंतर ज्यावेळेस यश भेटतं त्यावेळेस मालक भरपूर त्यासाठी झटलेला असतो, आणि त्याच्याही पुढच्या जी कार्यकिर्द आहे ती चांगली त्याची राहील. धन्यवाद.